तर दुसरीकडे माझ्यावर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करण्यात आलेले आहेत असं अजित पवार यांनी म्हटलंय। तसंच माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध झालेला नाही असंही त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलंय। दरम्यान भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे असा पलटवार सुप्रिया सुळे यांनी केलाय। म्हणजे विरोध तर होणारच, जो जास्त काम करतो त्याला तर थोडा जास्तच विरोध होतो आणि सहन पण करायला लागतो। म्हणूनच माझ्यावर मधल्या काळामध्ये भ्रष्टाचाराचे खोटे नाटे आरोप केले गेले। माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही। नाही, हे बरोबर आहे। भ्रष्टाचाराचे आरोप त्यांच्यावर देवेंद्र फडणवीसांनीच केले। त्याच्यामुळे अजित पवारवर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले याचं उत्तर मी कसं देणार? याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।